नमस्कार, महाराष्ट्र T24 च्या मराठी बातमीपत्रांमध्ये मी मनीष टेमरे आपलं स्वागत करतोय। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। स्वतःच्या 2 लहान निष्पाप मुलांना विहिरीमध्ये पाण्यात फेकून त्याचा खून करणाऱ्या गोकुळ जयराम क्षीरसागर राहणार अडसुंदे तालुका कर्जत या नराधम बापाला श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयाने भादवी कलम 302 अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। याबाबत घडलेली घटना अशी की कर्जत तालुक्यातील अडसुंदे या गावामध्ये राहत असणारे गोकुळ जयराम क्षीरसागर व शीतल गोकुळ क्षीरसागर या नवरा बायकोमध्ये घरगुती कारणावरून वाद होत होता। त्यांना ऋतुजा गोकुळ क्षीरसागर व 8 वर्ष व वेदांत गोकुळ क्षीरसागर वय 4 वर्ष असे एक मुलगा व एक मुलगी होते। दिनांक 6 ऑगस्ट 2023 या दिवशी या 2 मुलांना गावामध्ये कटिंग करून आणतो असे म्हणून नराधम बाप गोकुळ याने त्यांना घेऊन गेला आणि घराजवळ शेतामध्ये पाणी असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिले आणि त्यांचा अतिशय निर्दयीपणे खून केला। पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्टी प्रणालीद्वारे सोलापूर विमानसेवेचा होणारा औपचारिक शुभारंभ पंतप्रधान दौरा रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडलाय। पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्टी प्रणालीद्वारे सोलापूर विमानसेवेचा होणारा औपचारिक शुभारंभ पंतप्रधानांच्या दौरा रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडला आहे। हा औपचारिक शुभारंभ लांबणीवर पडला तरी प्रत्यक्षात सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यास आणखी 2 ते 2.5 महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे यासाठी ब्रिटननेही पाठिंबा दिलाय। अमेरिका, फ्रान्स या देशांनी यापूर्वीच पाठिंबा दिला आहे। भारताला सदस्यत्व मिळाल्यास ही अधिक प्रातिनिधिक संस्था बनेल असे ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सांगितले। न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आपल्या भाषणात स्टार्मर म्हणाले, जागतिक बहुपक्षीय प्रणाली अधिक प्रातिनिधिक आणि अधिक प्रतिसाद देणारी असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी सुधारणा महत्त्वाच्या आहेत। भारत, आफ्रिका, ब्राझील, जपान आणि जर्मनी या देशांना कायमस्वरूपी प्रतिनिधित्व देण्याबरोबरच ब्रिटनने सुरक्षा परिषदेच्या निवडून आलेल्या सदस्यांसाठी अधिक जागांची मागणी केली आहे। नवी मुंबईमध्ये काही ठराविकच हरित जागा शिल्लक असून शहरातील ही हरित फुफ्फुसे जपायला हवीत अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केली। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली। नवी मुंबईतील शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते। नवी मुंबईतील 20 एकर जागेवर सरकार क्रीडा संकुल उभारणार होते, मात्र हा निर्णय बदलून 2021 मध्ये रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे नियोजित क्रीडा संकुल हलविण्याचा निर्णय घेतला। क्रीडा संकुलासाठी ही जागा 2003 मध्ये राखीव ठेवण्यात आली होती। 2016 मध्ये नियोजन विभागाने यातील काही जागा खासगी विकासाला, नागरी वसाहतीसाठी आणि व्यावसायिक दृष्टांतासाठी दिली होती। इस्रायली सैन्याने जाहीर केले की त्यांनी हिजबुल्लाच्या मध्यवर्ती मुख्यालयावर अचूक स्ट्राईक केले। या हल्ल्यात कमीत कमी 6 इमारती नष्ट झाल्या असून यामुळे इराण समर्थित गटाशी संघर्षात मोठी वाढ झाली आहे। इस्रायल डिफेन्स फोर्सेसने शुक्रवारी लेबनॉनची राजधानी बेरूतमधील हिजबुल्लाच्या मुख्यालयावर आणखी एक प्राणघातक हवाई हल्ला केला। सूत्रांनी दावा केला की इराण समर्थित दहशतवादी गटाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्लाह या मुख्यालयात होता। या हल्ल्यामुळे हिजबुल्लाबरोबर संघर्षाचे रूपांतर मोठ्या युद्धात होण्याचे धोका निर्माण झाला आहे। काश्मीर आणि हरियाणात विधानसभा निवडणुकीची धामधुमी सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या सचिवांना पत्र लिहिले आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत केलेल्या सूचनांचा अहवाल न दिल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर, हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं होतं। एकाच जागी 3 वर्षापेक्षा अधिक कालावधीमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणाऱ्या सूचना या पत्राद्वारे देण्यात आल्या होत्या। महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनाही हे पत्र लिहिलं होतं, परंतु आयोगाच्या या पत्राकडे मुख्य सचिवांनी दुर्लक्ष केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी आढळल्याप्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत। तसंच सत्ताधाऱ्याकडून ते टीकेचे धनी बनले आहेत। चहूबाजूने त्यांच्यावर टीका होत असताना जगनमोहन रेड्डी यांनी 28 सप्टेंबर रोजी तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरात जाण्याचे नियोजन केले होते, परंतु सत्ताधारी पक्षाने त्यांच्या विरोधात निदर्शने केली तर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली। अखेर त्यांनी मंदिरात जाण्याचे नियोजन आता रद्द केले आहे।
मराठा आंदोलनाचा पहिला बळी शरद पवार ठरले असून मनोज जरांगे यांनी जर निवडणूक लढवली नाही तर ते पवारांच्या इशाऱ्यावर चालत आहेत हे स्पष्ट होते, असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सांगलीत सांगितले. शरद पवार हे केवळ मराठा नेते झाले आहेत अशी स्थिती मराठा आंदोलनामुळे निर्माण झाली आहे. आजपर्यंत ते मराठा आरक्षणाबाबत जरांगे यांची मागणी टाळत आले, मात्र रत्नागिरीच्या सभेत त्यांनी जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा पवार हे पहिला राजकीय बळी ठरतील असेही ॲडव्होकेट आंबेडकर म्हणालेत. भाजपचे आमदार मुनिरत्न नायडू यांनी 2020 ते 23 या काळात वारंवार बलात्कार केला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. कर्नाटकमधील भाजपचे आमदार एन मुनिरत्न नायडू यांनी वारंवार बलात्कार करून हनी ट्रॅप करण्यासाठी बळजबरी केल्याचा आरोप एका महिलेने केला असल्याची बातमी समोर आलेली आहे. या महिलेने तक्रार दाखल केली असून त्यात दावा केला आहे की आमदारांनी विविध ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. कर्नाटक विधानसभेची इमारत आणि सरकारी वाहनात अनेक वेळा बलात्कार झाला असल्याचा दावा पीडित महिलेने केला. तसेच ही घटना उघड केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी आमदारांनी दिली होती असेही पीडित महिलेने सांगितले आहे. आजसाठी एवढंच. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र T24. प्रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना? अगं तो शंकर, गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागलीत. त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत. एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतोस? हो, तिच्याच बद्दल बोलतो. त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू. अगं वेड आहे का तू? त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत. आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत. चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच. राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ. राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला. मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून. तू बोलली होती बर का. आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे. मी पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये. आणि हो, जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे. एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे. एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं. धन्यवाद बर का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे